आज एक वेगळ्या वनस्पतीच्या शोधात मेळघाटमध्ये आपण आलेलो आहोत. तर ही वनस्पती बरीचशी अवतालभोवताल दिसत असते, परंतु जंगलमधल्या ज्या वनस्पती असतात त्या फार महत्त्वाच्या असतात. ही पळस आहे. ही बघा अशी खडकाळ आणि मातीच्या ठिकाणी असणारी वनस्पती आहे, परंतु जिथे थोडंसं पाण्याचं स्वरूप पण असतं त्या ठिकाणी मिळते बघायला. तिचं पानाचं जर स्वरूप बघत असेल तिला असे 3 पानं असतात आणि 3 पानाचा पळस हा असतो. मोस्टली हिला पळस हा एक आयुर्वेदिक हिचं नाव आहे आणि बहुगुण संपन्न अशी ही पळस वनस्पती आहे. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे हिला जेव्हा फुलं येत असतात तेव्हा ती फुलं रक्ताच्या आणि लघवीच्या आजाराच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. रक्त व स्त्रोतसाची विकृती झाली, शरीरात उष्णता वाढत असेल तर ते फुलं पाण्यामध्ये टाकून पाणी जर प्यायला तर रक्त विकार हे सगळे संपून जातात आणि रक्ताच्या रिलेटेड जे हृदय आहे, मेंदू आहे, किडनी आहे, हाडं आहे, त्याचं पोषण खूप चांगल्या पद्धतीने होतं. आणि विशेष तिचे जे बिया असतात त्या बियाचा उपयोग हा शरीरातले जे 20 प्रकारचे कृमी सांगितले किंवा जंत सांगितले ते मारण्याचं काम ओवा म्हणजे दिप्यक आणि आपलं हे जे गावरानी खुरासनी ओवा म्हणतात त्याला, गावरानी जो आयुर्वेदाने मान्य केलेला आहे, त्याच्यासोबत हा पळसाच्या बिया जर एकत्र मिसळून दिल्या आणि करंजाच्या बिया जर मिसळून दिल्या तर लहान मुलाचे जंत पडणं हे या औषधाने पूर्ण नाहीसे म्हणजे जे जंत झाले ते पडून नाहीसे होतात. नंतर एक विशेष म्हणजे या वनस्पतीचं एक अशी जी साल आहे ना ती सगळ्यात गुणकारी आहे. शरीराचं व्याधिबल आणि इम्युन सिस्टम हे स्ट्रॉंग करण्याचं सगळ्यात काम या सालीचं होतं. ज्या लोकांना हृदयाच्या बिमाऱ्या आहेत, वाताच्या विकार आहेत, अशा रुग्णांना ही वनस्पती सगळ्यात उपयुक्त आहे. आणि या वनस्पतीचं जे सालीचा काढा आणि एक त्रिफळा आणि याच्यामध्ये एक निर्गुंडी त्या वनस्पतीचा जर काढा दिला तर खूप सुंदर स्वरूपाचं याचा डोळ्याच्या संदर्भात वाहणारा नंबर जो आहे तो झपाट्यानं कमी होतो. आणि विशेष म्हणजे जो कॉर्नियल डिफेक्ट आहेत किंवा रेटिनल डिफेक्ट आहेत हे खूप लवकरात लवकर आणि झपाट्याने कमी होताना दिसतात. आणि ज्या लोकांना ॲलर्जिक समस्या आहे म्हणजे जर डोळे वारंवार खाजवणं, वारंवार डोळे लाल होणं किंवा बाहेरचा प्रकाश सहन होत नसेल तर या आजारासाठी ही खूप बहुगुणी अशी बहुगुण संपन्न अशी ही वनस्पती आहे. आणि व्याधिबल म्हणजे शरीराचं जे व्याधीच्या विरोधात लढणारं जे बल आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं शरीरातली व्याधी प्रतिकार क्षमता वाढवून ही औषधी बहुगुण काम करणारी आहे. नमस्कार.